नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी. शिवसेनेमध्ये ठाकरे आणि शिंदे गटामध्ये दररोज खडाजंगी पाहायला मिळते आणि अशातच आता ठाकरे विरुद्ध भाजप असं चित्र पाहायला मिळू लागलंय. आदित्य ठाकरेंवर कायदेशीर कारवाई का करू नये असा सवाल भाजप नेते आशिष शेलार यांनी उपस्थित केलाय. प्रकल्पावरून आदित्य ठाकरे मराठी तरुणांची माथी भडकवत असून त्यांनी माफी मागावी अशी मागणी आशिष शेलार यांनी केलेली आहे. सध्या राज्यात वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पावरून राजकारण तापलंय. तर आदित्य ठाकरेंकडून सध्या जनआक्रोश रॅलीच्या माध्यमातून या प्रकल्पावरून सरकारवर टीका केली जाते आणि तोच धागा पकडून आशिष शेलारांनी आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल केलेला आहे. तर आशिष शेलार यांनी ट्विटच्या माध्यमातून नेमकं काय म्हटलेलं आहे आपण पाहूया. ठाकरे सरकारच्या 2.5 वर्षांच्या काळात वेदांत फॉक्सकॉन कंपनीला ना जमीन दिली ना करार केला. प्रकल्प महाराष्ट्रात तुम्ही आणलाच नाही आणि प्रकल्प गेला म्हणून ओरडता. 2.5 वर्ष कंपनीला का लटकवलं? या प्रकरणी खोटं बोलून मराठी तरुणांची माथी भडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी असं ट्विट आशिष शेलार यांनी केलेलं आहे. यावर अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत भाजपचे आमदार राम कदम जोडले गेलेले आहेत. कदम साहेब, आपलं न्यूज 18 लोकमत मध्ये स्वागत आहे. आशिष शेलारांनी ट्विट करून आदित्य ठाकरे हे तरुणांची माथी भडकवतायत असं म्हटलेलं आहे. आमचे नेते आणि मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलारजी त्यांनी अतिशय सत्य कथन केलंय. कारण काल तळेगावमध्ये ज्या ठिकाणी आदित्यांची सभा झाली त्याच ठिकाणी आम्ही ठिय्या आंदोलन केलं आणि मग MIDCचे सगळे अधिकारी आले. त्यांनी लेखी स्वरूपात आम्हाला दिलं की कोणताही MOU, कोणताही करार, कोणतेही अग्रीमेंट वेदांता फॉक्सकॉन बरोबर त्या महाराष्ट्र विकास आघाडी सरकारनं केलेलं नाही. नंतर आम्ही त्यांना विचारणा केली की जागा दिली आहे का, तर जागाही दिलेली नाही. दिली असेल तर सर्वे नंबर सांगा. म्हणे जागाच दिली नाही तर अग्रीमेंटचा संबंध काय? साधा MOU सुद्धा आदित्यच्या सरकारनं केला नव्हता हे त्यांनी कागदावर लिहून दिलंय. ते ट्विट मी देखील केलेलं आहे. आता जर एवढं जर धादांत खोटं आदित्य बोलत असतील तर त्यांनी युवकांची माफी मागितलीच पाहिजे. कारण त्याच ठिकाणी जनआक्रोश सभा करत लोकांना खोटं सांगत महाराष्ट्रात फिरतायत की प्रकल्प गुजरातला गेला. गुजरातला का गेला? तुमच्या वसुली कार्यक्रमामुळे गेला? तुम्ही कमिशन मागितलं म्हणून गेला? तुमच्या निष्काळजीपणामुळे गेला? कशामुळे गेला? तुम्ही जर MOUच करणार नाही, कंपनी स्वतःहून म्हणते आम्हाला तळेगावची जागा पसंत आहे, कंपनी म्हणते आम्हाला महाराष्ट्रात प्रकल्प टाकायचा आहे, पण हे 24 तास वसुली आणि कमिशन मध्ये गुंतले असल्यामुळे त्यांना कंपनीकडे पाहायला वेळच दिला नाही आणि म्हणून कंपनी शेवटी नाईलाजानं गुजरातला गेली. तर स्वतःच्या अपयशाचं खापर आदित्य ठाकरेंना दुसऱ्यांवर फोडता येणार नाही. हा सूर्य आणि हा जयद्रथ इतकं सूर्यप्रकाश इतकं ते पत्र स्पष्ट आहे. त्याच्यामुळे आता आदित्य ठाकरेंकडे माफी मागितल्याशिवाय पर्याय नाही. बरं, तुमचा मुद्दा लक्षात आला. धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी संवाद साधण्यासाठी. आणि त्यातच आता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पत्रातून एक मोठा खुलासा झालेला आहे. आशिष शेलारांनी त्यांच्या ट्विटमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचं पत्र शेअर केलेलं आहे. बघूयात या पत्रामध्ये नेमकं काय म्हटलंय. वेदांता फॉक्सकॉन सोबत MOU झालेला नाही. कंपनीला जागेचं वाटप झालेलं नाही. जागेचा सर्वे क्रमांक देऊ शकत नाही आणि अग्रीमेंट याबाबत देखील त्यामुळे माहिती देता येत नाही असं या पत्रात म्हटलेलं आहे. आता भाजपनं हा पुरावा सादर केल्यानंतर शिवसेना कोणता पुरावा सादर करणार हे पाहावं लागणार आहे. बातमी पुण्यातून. पुणे पोलिसांनी कोंढवा परिसरातून 6 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलेलं आहे. घोषणाबाजी आणि NIAच्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांची चौकशी सध्या सुरू असल्याचं कळतंय. कोंढवा परिसरातून 6 जणांना ताब्यात घेतलेलं आहे. त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असल्याचं कळतंय. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी वैभव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. वैभव, पुणे पोलिसांनी कोंढवा परिसरातून 6 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलंय असं कळतंय. काय सविस्तर अपडेट?
पुणे पोलिसांनी मोठी कारवाई जी आहे ती काल संध्याकाळपासून सुरू केली आणि एसडीपीआय संघटनांशी संबंध असलेल्या घेण्यात आलेलं आहे. कोंड परिसरात महत्वाचं म्हणजे एनआयएनं जी कारवाई केलेली होती ती आणि शनिवारच्या मोर्चामध्ये जी घोषणाबाजी करण्यात आलेली होती पाकिस्तानच्या समर्थनार्थ, त्या संदर्भामध्ये चौकशी करण्यासाठी या 6 जणांना ताब्यात घेतलं अशी माहिती आपल्याला पोलिसांकडून मिळते. नेमकं यांना अटक केली आहे की अजून करायची आहे या बाबतीमध्ये पोलीस खुलासा करू शकलेले नाही. मात्र या चौकशीसाठी 6 जणांना ताब्यात घेतलंय, ते अजूनही पोलिसांच्या ताब्यात आहेत. काल संध्याकाळपासून त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं होतं आणि शक्यता आहे यापैकी काही जणांना पोलिसांकडून अटक केली जाऊ शकते. राज्यभरामध्ये आज सकाळपासूनच स्थानिक पोलिसांनी अनेक ठिकाणी पीएफआयच्या संदर्भातल्या कारवाया ज्या आहेत त्या केलेल्या होत्या. एनआयएनं ज्या 5 गुन्ह्यांच्या संदर्भात 2 दिवसांपूर्वी धाडी टाकलेल्या होत्या त्याच्या पार्श्वभूमीवरती स्थानिक पोलिसांकडून ही कारवाई जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि आणखी काही जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं जाण्याची शक्यता आहे अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. आज राज्यातील सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्टात मोठा फैसला होणार आहे आणि आता त्याच संदर्भातल्या काही महत्त्वाच्या बातम्या पाहूयात. एकनाथ शिंदेंच्या बंडाळीमुळे शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर राज्यात उद्भवलेल्या सत्ता संघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. शिवसेना ठाकरे समर्थक आणि शिंदे समर्थकांकडून सर्वोच्च न्यायालयात विविध याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत आणि या याचिकांवर 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठापुढे एकत्रित सुनावणी होणार आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड करून भाजपशी हातमिळवणी करून स्थापन केलेल्या सरकारचं भवितव्य या याचिकांच्या निकालावर अवलंबून आहे. खरी शिवसेना कुणाची याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगापुढे सुनावणी प्रलंबित असून ती सुरू करायची की नाही याबाबतचा निर्णय आज अपेक्षित आहे. दरम्यान जनतेला सत्ता संघर्षाची सुनावणी आज लाईव्ह पाहता येणं शक्य होणार आहे. आजपासून सुप्रीम कोर्टाच्या कामकाजाचं थेट प्रक्षेपण होणार आहे. घटनापीठाच्या सुनावण्यांचं लाईव्ह स्ट्रीमिंग करण्याचा निर्णय न्यायालयाच्या बैठकीत घेण्यात आला होता आणि सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीचं थेट प्रक्षेपण करण्यात यावं याबाबत याचिका दाखल केल्यानंतर सुमारे 4 वर्षांनी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे आपण पाहतोय आज सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्टात मोठा फैसला होण्याची शक्यता आहे. घटनापीठापुढे याचिकांवर आज सुनावणी होणार आहे. 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठापुढे आज सुनावणी होणार आहे. या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय आणि हे कोर्टाचं कामकाज थेट सामान्य नागरिकांना देखील आज पाहता येणार. शिवसेना ठाकरे समर्थक आणि शिंदे समर्थकांकडून सर्वोच्च न्यायालयात विविध याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत आणि या याचिकांवर 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठापुढे एकत्रित सुनावणी होणार आहे. यावर पुण्यातून कायदेतज्ञ सुधाकर आव्हाड आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सर, न्यूज 18 लोकमतमध्ये स्वागत आहे. आज संपूर्ण राज्यासाठीच नाही सत्ताधाऱ्यांसाठी आणि निश्चितच विरोधकांसाठी देखील महत्त्वाचा दिवस आहे. आज सुप्रीम कोर्टात महत्त्वाचा फैसला येण्याची शक्यता आहे. कसं पाहता या सगळ्याकडे, काय सांगता येईल? आज खटल्याची सुनावणी आहे ही तर ऐतिहासिक आहेच. ही फक्त पक्षकारांच्यासाठी लोकांच्यासाठी नाही तर वकील वर्गासाठी आणि ही अशा प्रकारची घटनात्मक ऐतिहासिक गोष्ट यासाठी आहे की सर्वोच्च न्यायालयाचं थेट प्रक्षेपण आणि तेही अशा प्रकारच्या राजकीय खटल्यापासून व्हावं हा खरा घटनात्मक योग म्हणावा लागेल. आजची जी सुनावणी आहे ही 5 प्रकारात आपल्याला विभागता येईल. कारण पहिल्यांदा आधी एक पिटिशन दाखल झाला, तो होता 16 आमदारांच्या अपात्रतेचा विषय. त्यानंतर राज्यपालांच्या विषयीचा विषय आणि त्यानंतर झालेले अनुषंगिक जे खटले दाखल झालेले होते, याचिका दाखल झालेल्या होत्या आणि त्यामध्ये इंटरव्हेन्शन झालेलं एक जे ॲप्लिकेशन आहे की व्होटरचं पण म्हणणं ऐकून घ्या, अशा प्रकारची सर्वकष सुनावणी आता सुरू होणार आहे. यापूर्वीसुद्धा अशा प्रकारच्या सुनावण्या झालेल्या होत्या. मात्र आजच्या खटल्याचं एकमेव वैशिष्ट्य असं सांगता येईल की यापूर्वी प्रत्येक गट कोणत्याही तरी पक्षातून फुटून निघायचा आणि स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व सांगत असे. आता मात्र या खटल्यामध्ये
कोणताही गट स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व सांगत नाही, तर मीच मूळ पक्ष आहे असं सांगतो आहे. आणि म्हणून आजच्या खटल्याकडे आपण त्या दृष्टीनं पाहिलं पाहिजे. निश्चितच सुधाकरजी, मात्र या आधी देखील बराच युक्तिवाद झालेला आहे, त्यामुळे आजच्या सुनावणीमध्ये काही नवा युक्तिवाद होण्याची शक्यता आहे का? कारण कोर्टाने स्पष्टच केलेलं आहे की प्रत्येक पक्षाला सुरुवातीला 10-10 मिनिटं दिली जाणार आहेत आणि त्या 10 मिनिटातून त्यांचं वैशिष्ट्यपूर्ण सांगणं त्यांना करावं लागणार आहे. त्यानंतर यथावकाश कोर्ट प्रत्येक पक्षाला वकिलांना प्रश्न विचारतील आणि मग अनुषंगिक आणखी खुलासा केला जाईल. मात्र मला असं वाटतं पहिल्यांदा 16 आमदारांची जी पहिली याचिका दाखल झालेली होती अपात्रतेची, त्याची सुनावणी होईल. म्हणजे सुप्रीम कोर्टासमोर आज 5 प्रकारची चर्चा होण्याची शक्यता आहे. मात्र कोणताही निकाल लगेच अपेक्षित वाटत नाही. कारण यासाठी प्रथम जो मुद्दा आहे तो पहिली याचिका 16 आमदारांची अपात्रता, त्याच्यातील घटनात्मक विश्लेषण, त्यासाठी असणारं 10वं शेड्यूल, याची आता सर्वकष चर्चा होणार आहे. खरं पाहता 10वं शेड्यूल लागतं का लागत नाही ही याच्यानं सुरुवात होईल असं वाटतं आहे. कारण 10वं शेड्यूल जेव्हा लागतं की जेव्हा एखादा गट फुटून वेगळा निर्माण होतो आणि कशात तरी विलीन होतो. इथे मात्र शिंदे गटाने सुरुवातीपासून कथन केलेलं आहे की आम्ही फुटलेलो नाहीत, आम्ही कशात विलीन होणार नाही, आम्ही भाजपमध्ये जाणार नाही अथवा अन्य पक्षात जाणार नाही, आमचीच शिवसेना खरी आहे. याच्यावरती पहिलं विचारमंथन होईल, जे याच्या आधी सर्वोच्च न्यायालयासमोर कोणत्याही खटल्यात झालेलं नव्हतं. त्याचप्रमाणे माननीय राज्यपालांचे जे अधिकार आहेत त्याच्या संबंधाने आता पूर्ण चर्चा होईल. घटनेतील कलम 163, कलम 164 आणि 174 याची आज पूर्णपणे सुनावणीच्या दरम्यान चर्चा होईल. एवढंच कशाला, हंगामी राज्यपाल श्री झिरवळ साहेब यांच्या बाबतीतलं कलम 180, 181 संबंधाने आज पूर्ण चर्चा होण्याची शक्यता आहे. झिरवळ साहेब अपात्र होते काय, 16 आमदार अपात्र होते काय, त्याप्रमाणेच आता राज्यपालांची कृती ही कायदेशीर होती काय, या सर्वांचा पहिल्यांदा चर्चेत सहभाग होईल. म्हणजेच थोडक्यात ती जी अरुणाचल प्रदेशची केस होती ज्याच्यामध्ये रेबियाच्या केसमध्ये 5 जणांच्या घटनापीठानं हा मुद्दा न्यायनिर्णयित केलेला होता. एवढंच कशाला, आपल्याला आठवत असेल आपल्याच माध्यमातून असं पूर्वी आम्ही सांगत होतो की घड्याळाचे काटे उलटे फिरू शकतात आणि घड्याळाचे काटे उलटे फिरण्याची प्रक्रिया अरुणाचल प्रदेशमध्ये झालेली होती. आज आपल्याला बघायचं आहे घड्याळाचे काटे खरंच उलटे फिरून पुन्हा झिरवळ साहेबांच्यापर्यंत आपण पोहोचणार आहोत काय, हाही एक चर्चेचा मुद्दा असणार आहे. यासोबतच आता जे केंद्रीय निवडणूक आयोगाकडे उभय पक्षांनी आपापली बाजू मांडलेली आहे त्याचाही आता चर्चेत मुद्दा येणार आहे. आज माननीय सर्वोच्च न्यायालय आता निवडणूक आयोगाला हिरवा कंदील दाखवणार आहे काय, त्यांच्यासमोर ज्या याचिका प्रलंबित आहेत त्याच्यावर निर्णय घ्यायला मुभा देणार आहे काय, हाही खरा या बाबतीत कळीचा मुद्दा आहे. जर का माननीय सर्वोच्च न्यायालयाने आज निवडणूक आयोगाला अशी मुभा दिली तर मग मात्र जी पक्षाची चिन्ह बाबतीतला 1968 सालचा जो कायदा आहे त्याचं विश्लेषणही करण्यात येईल. आणि मग जर का हा चेंडू केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कोर्टात पाठवण्यात आला तर मग मात्र त्या प्रकरणाला वेगळी दिशा मिळू शकते. सर्वोच्च न्यायालयासमोर इतक्या गोंधळाची परिस्थिती आज सर्व पक्षांनी निर्माण करून ठेवलेली आहे की नेमकं हे प्रकरण कोणत्या दिशेनं जाणार आहे हे आज कोर्ट उठता किंवा कोर्ट संपता ठरण्याची अपेक्षा आहे. मात्र जाणकारांना असं वाटतं आहे की आज लगेच कोणताही निर्णय अपेक्षित नाही. एवढंच कशाला, अरुणाचल प्रदेशाचा जो निकाल झालेला होता त्या बाबतीत 5 जणांचं खंडपीठ स्थापन झालेलं होतं. असंही अपेक्षित आहे की एखाद्या वेळेस त्यापेक्षा मोठ्या खंडपीठाची निर्मिती आवश्यक आहे काय, हाही मुद्दा चर्चेत येईल. या अनुषंगानं सांगावंसं वाटतं की खरं पाहता आजपर्यंत पक्षांच्याच बाबतीत याचिका होत होत्या. कोणत्याही खटल्यामध्ये अशा प्रकारच्या निवडणुकीच्या संबंधाने व्होटर्स किंवा मतदार यांच्या वतीनं कोणीच बाजू मांडण्याचा प्रसंग आलेला नव्हता. प्रथमतःच या खटल्यामध्ये इंटरव्हेन्शन ॲप्लिकेशन दाखल झालेलं आहे आणि पुण्यातीलच चौधरी नावाच्या सदग्रस्ताने अशा प्रकारचं एक इंटरव्हेन्शन ॲप्लिकेशन दाखल केलेलं आहे आणि आता तो ॲप्लिकेशनसुद्धा आज चौकशीला येण्याची शक्यता आहे. खरोखरच राजकीय पक्षाच्या त्यांच्या आपसातल्या रणधुमाळीमध्ये एखाद्या मतदाराला किंवा संपूर्ण मतदाराला आपली बाजू मांडता येईल काय,
जर का राजकीय पक्ष किंवा आमदार हे ठराविक लोकांच्याकडनं निवडून गेलेले असतील, त्यांनी त्यांना ठराविक चिन्हावरती निवडून दिलं असेल, तर आता निवडून आल्यानंतर त्यांना मतदारांशी प्रतारणा करता येईल काय, हाही मुद्दा चर्चेस येण्याची शक्यता आहे. आणि मला वाटतं ह्या खटल्याचं तेही वैशिष्ट्य असू शकतं. निश्चितच. आता हे प्रकरण नेमकं कोणत्या दिशेने जातंय याचा फैसला आज येण्याची शक्यता आहे. सर, तुम्ही राहत सोबत, तुमच्याकडून आणखीन काही मुद्दे जाणून घ्यायचे आहेत. मात्र आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. प्रशांत, आज राज्यासाठी, राज्यातील जनतेसाठी, सत्ताधाऱ्यांसाठी आणि निश्चितच विरोधकांसाठी देखील महत्त्वाचा दिवस आहे. आज महत्त्वाचा फैसला येण्याची शक्यता आहे. बरोबर, आज अतिशय महत्त्वाचा फैसला येण्याची शक्यता आहे. सत्ता संघर्ष आहे महाराष्ट्रातल्या, आणि महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षासंदर्भात एक अंतिम निर्णय, आज दिशानिर्देश येण्याची शक्यता आहे. आज काय होऊ शकतं कोर्टात हे याचे सांगण्यासाठी माझ्यासोबत राज पाटील ॲडव्होकेट आहे सुप्रीम कोर्टातले, त्यांच्याशी थेट चर्चा करण्याचा प्रयत्न करूया. सर, आज सुप्रीम कोर्टात काय होईल? माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठापुढे आज हे मॅटर स्पेशली 2 आहे करता लिस्ट झालेलं आहे. त्यात ते इलेक्शन कमिशनच्या संदर्भात जे 2 आहे त्यावरच आज निर्णय येण्याची पूर्ण शक्यता आहे. बाकीचं म्हणजे मागच्या हिअरिंगमध्ये हे 2च आहेसाठी स्पेशली हे 27 तारखेकरता ठेवण्यात आलं होतं, कारण की कॉन्स्टिट्यूशन बेंच आज बसणार होतं. त्यामुळं 27 तारखेला हे लिस्ट झालं होतं आणि 30 तारखेच्या नंतर माननीय सर्वोच्च न्यायालयाला सुट्ट्या लागणार आहे दसऱ्याच्या व्हॅकेशनच्या. त्यामुळं हे 27 तारखेला लिस्ट झालं होतं. माननीय एकनाथ शिंदे यांच्याकडून हे मागणी करण्यात आली होती की इलेक्शन कमिशनची जी प्रोसिडिंग आहे ती चालू ठेवावी. ज्या विधानसभेच्या पोटनिवडणूक अंधेरीपूर्वची लागलेली आहे त्या संदर्भात त्यांनी आणखी मागणी केली होती आयमध्ये. आणि दुसऱ्या म्हणजे महानगरपालिकेच्या येणाऱ्या इलेक्शन असू द्यात किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इलेक्शन असू द्यात, त्यांना किंवा दोन्ही गटाला पक्षचिन्ह कोणाचं असेल याकडे प्रत्येक व्यक्तीचं लक्ष लागलेलं आहेच आहे, पण दोन्ही गटांनी पक्षचिन्हावर क्लेम केलेला आहे. त्यामुळं हे सर्वोच्च न्यायालयाला डिसाईड करावं लागेल की हे पक्षचिन्ह कोणच्याकडे जाणार. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट असे की प्रोसिडिंग जर इलेक्शन कमिशनमध्ये सुरू राहिली त्यावर निर्णय येऊ शकतो. त्याकरता एकनाथ शिंदे यांच्याकडून वारंवार मागणी करण्यात होती की इलेक्शन कमिशनची प्रोसिडिंग चालू ठेवावी व त्यावर निर्णय करण्यात यावा, जेणेकरून येणारे जे इलेक्शन आहे त्याकरता स्पष्ट असेल की पक्षचिन्ह कोणच्याकडे असेल किंवा नसेल. ह्या गोष्टीत स्पष्टता येण्यासाठी ती प्रोसिडिंग चालू असावी अशी त्यांची वारंवार मागणी. याचा अर्थ इलेक्शन कमिशननी डिसाईड करावं की मूळ पक्ष कोणता आहे यावरती निर्णय येण्याची शक्यता आहे. बिलकुल, कारण की हे 2 आहे इलेक्शन कमिशन संदर्भातच आहे. ते आहे पक्षचिन्ह आणि पक्षाची जी निर्णय आहे पक्ष कोणाच्याकडे असेल किंवा पक्षाचा जो क्लेम करण्यात आला होता त्या संदर्भात आहे. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे आज सगळी लाईव्ह प्रोसिडिंग होते, म्हणजे पॉलिटिकल केस आहे, राजकीय अशी केस आहे आणि त्याचं लाईव्ह होतंय, त्याबद्दल काही माहिती? माननीय सर्वोच्च न्यायालय आजपासून सर्वच केसेस म्हणजे जे कॉन्स्टिट्यूशनल बेंच आहे ते लाईव्ह होत आहे. हे भारतासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आणि ऐतिहासिक गोष्ट आहे. ही फक्त ह्याच केस पुरती नसून ते सर्व मॅटर करता आज लाईव्ह स्ट्रीमिंग होणार आहे किंवा इथून पुढे होणार आहे. महाराष्ट्राची केस जी आहे ती कॉन्स्टिट्यूशन घटनात्मक खंडपीठापुढे आहे. आज सुरुवातीला कुठली केस असेल, त्यानंतर महाराष्ट्राची केस येण्याची शक्यता आहे का? दिल्लीच्या संदर्भात एक कॉन्स्टिट्यूशनल बेंच समोर ती केस आहे, पण मागच्या ज्या सुनावणीमध्ये अत्यंत स्पष्टपणे न्यायाधीशांनी सांगितलं होतं की हे 2 स्पेशली आहे महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाच्या संदर्भात किंवा इलेक्शन कमिशनच्या संदर्भात जी प्रोसिडिंग आणि त्यावर होणारा निर्णय तो अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण की येणारे इलेक्शन किंवा ते पक्षचिन्ह कोणच्याकडे असावं किंवा असेल हे भवितव्य व स्पष्टता येण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि जर प्रोसिडिंग चालू राहिली तर निर्णय येण्याची शक्यता इलेक्शन कमिशनमध्ये आहे. इलेक्शन कमिशनमध्ये निर्णय झाल्यावर अमान्य असला तरी सर्वोच्च न्यायालयात ते येऊ शकतात. म्हणजे ज्या पद्धतीनं सुप्रीम कोर्टातले वकील सांगतात की आज इलेक्शन कमिशनच्या संदर्भात, केंद्रीय निवडणूक आयोगाच्या संदर्भात दिशानिर्देश मिळण्याची शक्यता आहे की यानंतर महाराष्ट्राचा सत्ता संघर्षाची सुनावणी होऊ शकतं, केंद्रीय निवडणूक आयोगापुढे जाण्याची शक्यता आहे. या 2 जे प्रमुख आहे होते त्याच्या आधारावरती आज निर्णय अपेक्षित आहे असंही ॲडव्होकेट राज पाटील सांगत आहे. प्रशांत, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर आज सुप्रीम कोर्टामध्ये ऐतिहासिक निर्णय येण्याची शक्यता आहे. 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठापुढे आज सुनावणी होणार आहे. सर्व याचिकांवर एकत्रितरित्या ही सुनावणी घेण्यात येणार आहे आणि या कोर्टाच्या कामकाजाचं थेट प्रक्षेपण सामान्य नागरिकांना देखील आज पाहता येणार आहे. या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय आणि सुप्रीम कोर्टातील सुनावणीपूर्वी आमच्या प्रतिनिधींना अनिल परब यांच्याशी बातचीत केलेली आहे. आपण ती देखील पाहूयात.
सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे, त्यासाठी अनिल परब त्यानंतर अनिल देसाई पोहोचलेले आहेत. त्यांचं काय म्हणणं आहे ते जाणून घेऊया. अपेक्षा आहे, तुमची उत्सुकता आहे, आम्ही आमची बाजू मांडू आणि त्याप्रमाणे निर्णय येईल अशी अपेक्षा आहे. पण सर काय चिन्हाबाबत काय वाटतं आपल्याला? नाही, आता ह्या बाबतीमध्ये प्रत्येक गोष्टीवरती जे 8 मुद्दे आहेत त्या 8 मुद्द्यांवरती मुद्द्याप्रमाणे चर्चा होईल आणि त्याप्रमाणे निर्णय येईल. अगदी मुद्द्यांवर सगळ्या चर्चा होईल आणि निर्णय येईल अशी प्रतिक्रिया. मुद्द्यांवरती चर्चा होईल. अनिल देसाई देखील पोहोचत आहे आणि सगळं जर बघितलं ज्या पद्धतीनं माहिती मिळते की अनिल देसाईंसोबत अनिल परब आहे, सुभाष देसाई आहे आणि त्यानंतर अरविंद सावंत देखील येणार आहे आणि याच सुप्रीम कोर्टामध्ये हे सुनावणी होणार आहे, ज्यामध्ये लाईव्ह स्ट्रीमिंग देखील होणार असल्याची माहिती पुढे आलेली आहे. त्या पद्धतीसाठी त्या सोशल मीडियाच्या लिंक देखील जारी करण्यात आलेल्या आहे. अत्यंत महत्त्वाचं आहे, सुनावणीच्या पूर्वी अनिल देसाई अनिल परब हे पोहोचलेले आहेत. थोड्या वेळात सुभाष देसाई देखील पोहोचतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट भट्टाचार्यसह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत. तर राज्यातील सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्टात आज महत्त्वाचा निर्णय येण्याची शक्यता आहे आणि यावरच अधिक विश्लेषण करण्यासाठी सध्या आपल्यासोबत कायदेतज्ञ गिरीश राव जोडले गेलेले आहेत न्यूज 18 लोकमतच्या स्टुडिओमधून. गिरीश सर, सगळ्यात आधी न्यूज 18 लोकमतमध्ये आपलं स्वागत आहे. आज खरं तर महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय येण्याची शक्यता आहे. कसं पाहता या सुनावणीकडे? आज कुठल्याही प्रकारचा निर्णय येण्याची शक्यता नाही आहे, कारण त्यांना 10 मुद्दे जे रेफर केले कॉन्स्टिट्यूशन बेंचला, त्या 10 मुद्द्यावर असं इमिडिएटली काही निर्णय होणार नाही आहेत. त्याच्यासाठी आपल्याला एक ॲटलिस्ट 2 ते 3 महिने वाट पाहायला लागेल. पण एक महत्त्वाचा मुद्दा आता येतो आहे की अर्जंट त्याच्यावरती निर्णय पाहिजे दोन्ही पक्षाला, शिंदे ग्रुपला आणि उद्धव ठाकरे ग्रुपला. तो सिम्बॉलवरती, तो सिम्बॉलचा जो प्रश्न आहे तो फक्त इलेक्शन कमिशनच डिसाईड करू शकतो. पण त्याच्यावरती पण हे 10 मुद्द्यामधला जर 10वा मुद्दा शेवटचा मुद्दा आहे तो इलेक्शन कमिशनचा पॉवर स्प्लिट झाल्यावरती काय असणार, हाही मुद्दा ह्या खंडपीठाकडे रेफर केलेला आहे. त्याच्यामुळे मला आज इमिडिएट रिलीफ मला वाटत नाही कुठल्याही मुद्द्यावरती हे सुप्रीम कोर्ट देईल. त्याच्यासाठी विल हॅव टू म्हणजे आपल्याला वेळ थांबायला लागेल त्याच्यासाठी. आणि समजा जरी सुप्रीम कोर्टाला काही वाटलं की ह्या मुद्दा आता अर्जंटली काहीतरी डिसाईड करायला पाहिजे, तरी पण त्यांना तो जो मुद्दा आहे आपला सिम्बॉलचा, तो सिम्बॉलचा मुद्दा फक्त इलेक्शन कमिशन डिसाईड करू शकतो. मग त्यासाठी कदाचित ते सांगू शकेल की इन द मीन टाईम तुम्ही ह्या सगळी तयारी करा, तुम्ही ह्याच्यावरती हिअरिंग करा आणि नंतर निर्णय घ्या, पण निर्णय तुम्ही इम्प्लिमेंट करू नका, असंही काही सांगू शकतील. आपल्याला कळणार नाही आता काय त्यांच्या मनात चाललं आहे. पण नॉर्मली असं एक करू शकतात की तुम्ही निर्णय घ्या पण तुम्ही निर्णय इम्प्लिमेंट करू नका. कारण दोघेही आज काय शिंदे ग्रुप सांगतोय की हा आमचा सिम्बॉल आहे आणि पार्टी पण आमची आहे. उद्धव ठाकरे ग्रुप पण सांगतोय की पार्टी पण आमची आणि सिम्बॉल पण आमचा आहे. तर हा निर्णय फक्त इलेक्शन कमिशन घेऊ शकतात. आणि पण असं स्प्लिट झाल्यावरती काय करायचं हा पॉईंट ऑफ रेफरन्स खंडपीठाकडे आहे. त्याच्यामुळे आज ह्याच्यावरती मला वाटत नाही की काय निर्णय होऊ शकतील. फक्त मॅक्झिमम निर्णय जर झाला तर ते सांगू शकतात की इलेक्शन कमिशनला तुम्ही ऐका आणि डिसाईड केला, पण डिसाईड केल्यानंतर इम्प्लिमेंट करू नका जे काय, असं मला वाटतं एक संस्कृतदर्शी. हे देखील आपल्यासोबत पुन्हा एकदा जोडले गेलेले आहेत. सुधाकर सर, तुमच्याकडे येते. खरं तर आमदारांना अपात्र करण्याबाबत देखील याचिका दाखल आहे. त्यामुळे जर या याचिकेवर सुनावणी करताना सुप्रीम कोर्ट नेमके काय काय मुद्दे लक्षात घेऊ शकतं आणि निरीक्षण नोंदवू शकतं, याबाबत काय सांगता येईल? खरं पाहता तोच पहिला पिटिशन होता की जेव्हा विधानसभेसमोर प्रश्न उपस्थित झाला की हे 16 आमदारांनी पक्षांतर केल्याबद्दल 10व्या शेड्यूलप्रमाणे ते अपात्र झालेले आहेत काय, जेव्हा हा मुद्दा चौकशीला येण्याची शक्यता होती, त्याच्या विरुद्ध हा पिटिशन किंवा याचिका दाखल करण्यात आलेली होती. आपल्या राज्यघटनेतील जे कलम आहे 181, त्यामध्ये जर का हंगामी अध्यक्ष किंवा अध्यक्ष हे अपात्र असतील तर त्यांनी त्या दिवशी अशा कार्यकालामध्ये तो निर्णय चर्चेला घेऊ नये असं सांगण्यात आलेलं होतं. परंतु माननीय झिरवळ साहेब हे अपात्र आहेत किंवा नाहीत या संबंधाने कुठलाही ठोस पुरावा आपल्यासमोर येत नाही. कारण त्या संबंधाने फक्त एक ईमेल आलेला होता आणि तो ईमेलसुद्धा प्रॉपर ID वरनं आलेला नव्हता. म्हणजे तिथे कोणताही रिझोल्युशन अंडर कन्सिडरेशन नव्हता. असं असेल तर माननीय झिरवळ साहेब हे अपात्र नाहीत असंच आपल्याला म्हणावं लागेल.
आणि ते अपात्र नाहीत असं जर का एकदा ठरलं तर मग ही सगळी प्रक्रिया विधानसभेसमोरच पूर्ण व्हायला पाहिजे होते का, असाही मुद्दा उपस्थित होईल. म्हणजे थोडक्यात आता पहिल्याच दिवशी ह्या 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय होत असतानाच माननीय झिरवळ साहेबांची जी अपात्रता होती त्याचाही निर्णय होण्याची शक्यता आहे. आणि त्यासोबतच राज्यपालांनी जो फ्लोअर टेस्टचा जो आदेश दिलेला होता तोही बरोबर आहे काय याचीही तपासणी केली जाईल. हे एकीकडे तपासत असताना खरोखरच मुद्दा आज उपस्थित होणार आहे तो म्हणजे आता इलेक्शन कमिशनकडे चालू असलेली कारवाई थांबवायची का थांबवायची नाही. आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी अनेकदा स्पष्ट केलेलं आहे की हे अशा प्रकारचे खटले विशेष करून 1968 सालच्या त्या कायद्याप्रमाणे किंवा अधिनियमाप्रमाणे विशेष करून त्यातल्या प्यारा किंवा कलम 15 अन्वये असे खटले फक्त आणि फक्त निवडणूक आयोगाने चालवायचे असतात. त्यात सुप्रीम कोर्टाला दखल घेता येणार नाही असंही माननीय सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे. फक्त मुद्दा इतकाच आहे की आता केंद्रीय निवडणूक आयोगाने या बाबतीत पुढील पावलं उचलावीत काय आणि त्याची कारवाई करावी काय याचेही निर्देश सुप्रीम कोर्टाकडून अपेक्षित आहेत. म्हणजे खरं तर असं वाटतं आहे की आणि यातल्या तज्ज्ञांचं असं मत आहे की निवडणूक आयोगच या बाबतीत पुढचे निर्णय घेऊ शकेल आणि चिन्हाविषयीच्या गोष्टी ठरवू शकेल. बरं, सुधाकर सर आणि गिरीश सर, तुम्हा दोघांचेही मुद्दे खरं तर लक्षात घ्यायचेत. अगदी सोप्या भाषेत तुम्ही समजवतायत. या बातमीवर आपण लक्ष ठेवून असणारच आहोत. दोन्ही कायदेतज्ञांचं मार्गदर्शन आणि त्यांचं विश्लेषण ऐकून घेणार आहोत. मात्र तुर्तास एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. शोधण्यातही मदत केली जाणार आहे. फ्लोरिडामधील अधिकारी आणि रहिवासी उष्णकटिबंधीय वादळ इनायच्या प्रवासावर सावधपणे लक्ष ठेवून आहेत. चक्रीवादळामुळे गव्हर्नर रॉन डिसॅटिस यांनी संपूर्ण फ्लोरिडामध्ये आणीबाणीची स्थिती घोषित केली आणि रहिवाशांना जोरदार पाऊस, जोरदार वारे आणि वाढत्या समुद्रासह राज्यातील मोठ्या भागांवर वादळाचा सामना करण्यासाठी तयार राहण्याचं आवाहन केलंय. पहाटेपर्यंत चक्रीवादळ बळकट होण्याचा आणि शेवटी पश्चिम क्युबाला पोहोचण्यापूर्वी मोठे चक्रीवादळ येण्याचा अंदाज नॅशनल हरिकेन सेंटरनं व्यक्त केलाय. फ्लोरिडा द्वीपकल्पात मध्य आठवड्यापर्यंत पूर येण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर या आठवड्याच्या शेवटी उत्तर फ्लोरिडा, फ्लोरिडा पॅनहँडल आणि आग्नेय अमेरिकेत मुसळधार पावसाची शक्यता आहे. आपत्कालीन स्थिती आली तर पूर्वतयारी म्हणून फ्लोरिडातील रहिवाशांनी पाणी, जनरेटर आणि इतर वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी ग्राहकांनी गर्दी केली होती. राज्याने प्रभावित भागात पाठवण्यासाठी तयार होण्यासाठी 20 लाखाहून अधिक जेवणाची आणि 10 लाख गॅलनपेक्षा जास्त पाणी असलेले ट्रेलर लोड करायला सुरुवात केली आहे. आपत्कालीन व्यवस्थापनाच्या फ्लोरिडा विभागाचे संचालक केविन गुथ्री यांनी याविषयीची माहिती दिली आहे. राज्य स्थानिक प्रशासनाशी वारंवार संवाद साधत असल्याचंही त्यांनी सांगितलं. पॅरिसच्या सर्वात प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक असलेल्या आयफेल टॉवरचे दिवे विजेची बचत करण्याच्या उपक्रमाचा एक भाग म्हणून बंद करण्यात आलेत. मध्यरात्री 1 वाजेपर्यंत टॉवर प्रकाशमान असतो, पण उर्वरित फ्रान्स आणि युरोपमध्ये ऊर्जेची मागणी असताना वीज टंचाई, रेशनिंग आणि ब्लॅकआउटच्या धोक्यांचा सामना करावा लागतो. रशियानं अनेक युरोपीय देशांना नैसर्गिक वायूचा पुरवठा कमी केलाय, कारण ते युक्रेनला समर्थन देत इंधन आणि विजेच्या किमती वाढवणार आहे. जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या मंगळवारी होणाऱ्या अंत्यसंस्कारासाठी अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस रविवारी आशियाला रवाना झाल्या. अमेरिकेच्या वतीनं त्या अंत्यसंस्कारात सहभागी होणार आहेत. त्या टोकियोमध्ये 3 दिवस राहतील. यावेळी त्या जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा, दक्षिण कोरियाचे पंतप्रधान हान डक सू आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांची भेट घेणार आहेत. जपानी व्यावसायिकांनीही भेटण्याची देखील योजना आहे. जानेवारी 2021 मध्ये पदभार स्वीकारल्यानंतर उपराष्ट्रपतींचा हा दुसरा आशिया दौरा असेल. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी गुरुवारी जपान आणि दक्षिण कोरियाच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट घेतली. संयुक्त राष्ट्राच्या वार्षिक सभेदरम्यान न्यूयॉर्कमध्ये ही भेट झाली. जपानचे परराष्ट्र मंत्री योशिमासा ह्याशी आणि दक्षिण कोरियाच्या परराष्ट्र मंत्री पार्क जिन संयुक्त राष्ट्राच्या आम सभेसाठी आले होते.
आमच्यात द्विपक्षीय संबंध आहेत, पण त्याचबरोबर आमच्याकडे त्रिस्तरीय भागीदारी देखील असल्याचं ब्लिंकन यांनी सांगितलंय। एकत्रित काम करण्याचा परिणाम प्रभावी असतो, त्यामुळे प्रादेशिक सुरक्षा समस्यांना सामोरं जाण्यासाठीच नव्हे तर जागतिक समस्यांनाही सामोरं जाण्यात त्यांची मदत होत असल्याचं ब्लिंकन म्हणाले। उत्तर बांगलादेशातील एका नदीत रविवारी सुमारे 100 यात्रेकरूंना घेऊन जाणारी एक बोट उलटली, ज्यात किमान 24 लोक ठार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। पंचगड जिल्ह्यातील बोडा भागात कराटोआ नदीच्या पलीकडे असलेल्या हिंदू मंदिरातून परतत असताना गर्दीने भरलेली बोट दुपारी उलटली, असं स्थानिक पोलीस प्रमुख SM सिराजुल हुडा यांनी सांगितलंय। मृतांमध्ये किमान 12 महिला आणि 8 मुले आहेत। अनेक प्रवासी पोहून किनाऱ्यावर गेल्याचं त्यांनी सांगितलंय। जर्मनीचे संरक्षण मंत्री क्रिस्टिन लॅम्ब्रेक्ट यांनी बर्लिनमध्ये फ्रान्सचे संरक्षण मंत्री सेबॅस्टियन लेकार्नू यांची भेट घेतली आहे। रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी बुधवारी राखीव सैन्याची जमवाजमव करण्याचे आदेश दिलेत। या पार्श्वभूमीवर ही बैठक अत्यंत तणावपूर्ण आणि गंभीर परिस्थितीत घडल्याचं लॅम्ब्रेक्ट यांनी सांगितलंय। बंदुकीच्या धाकावर आंशिक एकत्रीकरण केलं जात असल्याची प्रतिक्रिया लॅम्ब्रेक्ट यांनी दिली आहे। पुतिन यांच्या निर्णयाचा रशियामध्ये निषेधही करण्यात आलाय। अपयशातून आलेल्या नैराश्यातून हे कृत्य केल्याची टीकाही त्यांच्यावर करण्यात आली आहे, पण युक्रेनला मदत आणि समर्थन मिळत राहील असा ठाम विश्वास लेकेर्नू यांनी व्यक्त केला। ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। तर राज्यातील सत्ता संघर्षावर आज ऐतिहासिक निर्णय येण्याची शक्यता आहे। सुप्रीम कोर्टात याबाबत आता सुनावणी देखील सुरू झालेली आहे, त्यामुळे शिवसेना नेमकी कुणाची, शिंदे गटाची की ठाकरे गटाची, याबाबत देखील आज निर्णय येण्याची शक्यता आहे। या क्षणाची अतिशय मोठी बातमी, संपूर्ण राज्याचं खरं तर याकडे लक्ष लागलेलं आहे। आज सुप्रीम कोर्टात महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय सुप्रीम कोर्टाकडून येण्याची शक्यता आहे आणि यावरच अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत कायदेतज्ञ गिरीश राव देखील जोडले गेलेले आहेत। गिरीश सर, तुमच्याकडे येते। खरं तर विविध याचिका आहेत, त्यामुळे नेमकी पहिली कोणती याचिका पटलावर घेण्यात येणार? आता ह्याच्यावरती कुठली याचिका पहिली ह्याच्यावरती नाही होणार, कारण त्या याचिका जितके होते त्याच्यावरती त्यांनी तो मुद्दे मांडले आहेत आणि त्या मुद्द्यावरती डिस्कशन होणार। त्याच्यामुळे ही याचिका पहिली का दुसरी याचिका याच्यावरती काही नाही होणार। ते मुद्दे आहेत, जे 10 मुद्दे जे त्यांना रेफर केले आहेत त्याच्यावरती निर्णय होणार। त्याच्यावरती नॉर्मली एक मुद्द्यावरती त्याच्यावरती जेव्हा आर्ग्युमेंट होतात तेव्हा एक मुद्द्यावरती नॉर्मली एक ॲडव्होकेट आपले मुद्दे मांडतात। त्याच्यानंतर सगळ्यांचा मुद्दे मांडून झाल्यानंतर त्या सुप्रीम खंडपीठ त्याच्यावरती निर्णय घेतो। तर ह्या सगळ्या प्रोसेससाठी ॲटलिस्ट माझ्या मते 1 महिना तरी कमीत कमी लागला पाहिजे असं मला वाटतं। बरं, सुधाकर आव्हाड कायदेतज्ञ हे देखील आपल्यासोबत पुन्हा एकदा जोडले गेलेत। सुधाकर सर, आता तुमच्याकडे येते। खरं तर शिंदे गट म्हणतंय की आमचीच खरी शिवसेना आणि त्यासाठी त्यांनी काही प्रतिज्ञापत्र देखील याआधी सादर केले, त्यामुळे 40 आमदारांना घेऊन हा दावा करता येऊ शकतो का, किंवा प्रतिज्ञापत्रांचा शिंदे गटाला काही फायदा होऊ शकतो का? त्याचं कारण त्यांनी जी अत्यंत सुनियोजित पद्धतीनं ही सगळी योजना आखली आहे, त्याचं कारण म्हणजे त्यांनी केलेला 1968 सालच्या चिन्हाबाबतीतल्या आणि पक्षाबाबतीतलं जे निवडणूक आयोगाचा बाबतीतलं कायदा आहे त्यातील कलम 15चा त्यांनी अत्यंत व्यवस्थित विचार केल्याचं दिसून येतं आणि त्याचा विचार करूनच त्यांनी प्रथमपासून जो स्टँड घेतलेला आहे की आमचीच शिवसेना खरी आहे, आम्ही फुटलेलो नाहीत। यापूर्वी जर का आपण इतिहास पाहिला तर पूर्वी काँग्रेसची 2 शकलं झाली, कम्युनिस्ट पक्षाची 2 शकलं झाली, दक्षिणेमध्ये सुद्धा अशा प्रकारचे वेगवेगळे पक्ष निर्माण झाले। इथे मात्र ते तसं म्हणत नाहीत। याचं कारण म्हणजे त्यांना त्या 1968 सालच्या त्या अधिनियमांच्या कलम 15चा फायदा घ्यायचा आहे आणि त्या कलम 15चा जर का आपण विचार केला तर आता इलेक्शन कमिशनला या बाबतीतले सगळं पुरावे लक्षात घ्यावे लागतात। त्याच्यामध्ये वस्तुनिष्ठ गोष्टी लक्षात घ्याव्यात असा स्पष्ट उल्लेख केलेला आहे। वस्तुनिष्ठ गोष्टी म्हणजे काय, कोणाचे किती खासदार आहेत, कोणाचे किती आमदार आहेत, तसंच कोणाचे त्यांच्या घटनेप्रमाणे शिवसेनेच्या घटनेप्रमाणे जी कार्यकारिणी आहे त्यामध्ये कोणत्या गटाचे किती लोक आहेत, तसंच
प्रत्येक जिल्ह्यामध्ये किंवा किती जिल्हा प्रमुख त्यांचे आहेत, अशा छोट्या छोट्या गोष्टी आता आवश्यक ठरणार आहेत. आणि म्हणून आपण मध्ये लक्षात असेल आपलीच वाहिनीवरती दाखवलं जात होतं की माननीय उद्धव ठाकरे साहेब किंवा माननीय मुख्यमंत्री सांगत होते, आम्हाला आता हार तुरे देऊ नका, आम्हाला प्रतिज्ञापत्र द्या. जर का आम्हाला गुच्छ नकोत आणि प्रतिज्ञापत्र पाहिजेत, याचा अर्थ असा होता की हे सर्व प्रतिज्ञापत्र त्यांना आपला पुरावा निर्माण करण्यासाठी आवश्यक होते. आणि हा पुरावा त्या कलम 15/1968 सालच्या कायद्याचा त्याच्याप्रमाणे खूप संदर्भ असलेले आहेत. आणि म्हणून इथून पुढे प्रत्येक पक्ष माझ्या मागे बहुमत कसं आहे, हा प्रत्येक गट माझ्या मागे बहुमत कसं आहे हा दाखवण्याचा प्रयत्न करेल. आणि इलेक्शन कमिशन समोर हाच पुरावा लक्षात घ्यावा लागेल. आणि शेवटी असं दिसतं आहे की जर हे प्रकरण इलेक्शन कमिशनकडे पुन्हा पाठवलेलं आहेच आहे, मात्र त्यांना काम करायला परवानगी दिली, निर्णय द्यायला परवानगी दिली, तर मग मात्र कदाचित हे सगळं प्रकरण ते चिन्ह गोठवायचं का गोठवायचं नाही किंवा कुणाला द्यायचं या संबंधाने चर्चा विनिमय होण्याची शक्यता आहे. बरं सर, पुन्हा एकदा तुमच्याकडे येते. आता सुनावणी सुरू होते, आपण कामकाजाचं हे थेट प्रक्षेपण पाहतोय. सर्व याचिकांवर आज एकत्रित सुनावणी घेण्यात येणार आहे. कोर्टाच्या कामकाजाचं हे थेट प्रक्षेपण आज सर्वसामान्यांना देखील पाहता येणार आहे. न्यायमूर्ती सध्या कोर्टात आलेले आहेत, त्यामुळे घर बसल्या आता सत्ता संघर्षाची सुनावणी सगळ्यांना आज पाहता येणार आहे. बरं गिरीश सर, मी तुमच्याकडे येते. तुम्ही जसं म्हटलात की याला महिना लागू शकतो किंवा काही दिवस लागू शकतात. जर असं झालं, सुनावणी पुढे ढकलली गेली, काही दिवस लागले, महिने लागले, तर त्यापुढे नेमकी प्रक्रिया कशी असेल? कारण आज संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. आज काय ऐतिहासिक निर्णय येतोय त्याकडे? पहिला तर आज मला वाटतं काही निर्णय येणार नाही. आज फक्त हिअरिंग जर चालू झालं तर चालू झाल्यावरती आपल्याला मिनिमम माझ्या मते एक ते दीड महिना ॲटलिस्ट लागेल तर फक्त हिअरिंग होण्यासाठी. त्याच्यानंतर त्यांना निर्णय घेण्यासाठी कदाचित 1 ते 2 महिने लागू शकतील. त्याच्यानंतर तो निर्णय येईल. म्हणजे माझ्यामध्ये कदाचित ह्या वर्षी नाही येणार, निर्णय पुढच्या वर्षीच येऊ शकेल. आणि आता कारण आपल्याला प्रश्न फक्त 2 आहेत. एक तर डिस्क्वालिफिकेशन आहे, हा एक प्रश्न आहे, आणि दुसरा आहे इलेक्शन सिम्बॉल आणि पार्टी स्प्लिट झाले तर काय, हे 2 प्रश्न आहेत. हे दोन्ही प्रश्न सुप्रीम कोर्टाच्या अखत्यारीत येत नाहीत. हे डिस्क्वालिफिकेशनचा जो मुद्दा आहे ते फक्त स्पीकर डिसाईड करू शकतो. तर स्पीकरने डिसाईड केल्यानंतर, म्हणजे त्यांनी निर्णय घेतल्यानंतर तो निर्णय बरोबर आहे का, म्हणजे बरोबर पद्धतीने घेतला का नाही, तो फक्त सुप्रीम कोर्ट आपल्याला डिसाईड करू शकतो. त्याच्यामुळे जो निर्णय की डिस्क्वालिफाईड आहेत का नाही याच्यावरती सुप्रीम कोर्ट इव्हन फायनली पण झाल्यावरती घेणार नाहीत असं मला वाटतं. तो निर्णयासाठी परत ते यांच्याकडे येतील, स्पीकरकडे येतील. स्पीकरने कुठल्या पद्धतीने घेतला पाहिजे आणि त्यांनी घेतलेला निर्णय तो म्हणजे बॅकडेट रिलेशनशिप बॅक होतं का, म्हणजे ज्या दिवशी ॲप्लिकेशन केलं त्या दिवशी होतं का, ह्या सगळे मुद्दे आपल्याकडे सुप्रीम कोर्टाच्या समोर आहेत. त्याच्यामुळे हे जे मुद्दे आहेत, कुठलेही मुद्दे, दोन्ही मुद्द्यावरती सुप्रीम कोर्ट निर्णय घेऊ शकत नाही. ते फक्त कशा प्रकारे तो निर्णय झाला पाहिजे त्याच्यावरती काय भाष्य करतात. अदरवाईज ते दोन्ही गोष्टीवरती ते सुप्रीम कोर्ट निर्णय घेऊ शकत नाही, कारण कॉन्स्टिट्युशनली इट्स नॉट व्हॅलिड. त्याच्यामुळे दोन्ही प्रश्न निर्णय नाही घेणार, फक्त कसं पुढे गेलं पाहिजे त्याच्यावरती फक्त ते लोक डायरेक्शन किंवा निर्णय देतील. बरं गिरीश सर, मात्र आता हे थेट कामकाज आपण पाहतोय. आपण आपल्या प्रेक्षकांना साध्या भाषेत समजावून सांगूया, नेमकं हे कामकाज कसं चालतं, ही प्रक्रिया आता नेमकी कशी सुरू होते? नॉर्मली काय होतं, जे पेटिशनर असतात त्यांचं आर्ग्युमेंट चालू होणार. आता ह्याच्यामध्ये काय, ह्याच्यामध्ये शिंदे ग्रुप पण पेटिशनर आहेत आणि बाकी शिवसेना ग्रुप म्हणजे उद्धव ठाकरे ग्रुप पण पेटिशनर आहे. त्याच्यामुळे नॉर्मली अशा वेळी असतं की सिनियर मोस्ट वकील जे असतात त्यांना पहिल्यांदा ॲड्रेस करतात ॲज अ मॅटर ऑफ नॉर्मल प्रॅक्टिस. त्याच्यामुळे याच्यामध्ये सर्वात जे सिनियर असतील कदाचित ते ॲड्रेस करतील. आणि मला वाटतं याच्यात सर्वात सिनियर मला वाटतं कपिल सिब्बल आहे त्या पूर्ण ॲडव्होकेट्सच्या ह्यांच्यामध्ये, तर कदाचित ते पहिल्यांदा ॲड्रेस करतील असं मला दिसतं याच्यामध्ये. बरं, आणि आता सध्या कोर्टामध्ये ही प्रक्रिया जी सुरू आहे ती नेमकी प्रक्रिया कसली सुरू आहे त्याबाबत काय सांगते? मला पण दिसत नाही. बरं, तर आपण कोर्टाचा आज मोठा निर्णय येण्याची शक्यता आहे. कामकाजाचं
हे लाईव्ह प्रक्षेपण आपण न्यूज 18 लोकमतवर पाहतोय. तर राज्याच्या सत्ता संघर्षाची सुनावणी आता अगदी थोड्याच वेळात सुरू होते आणि कोर्टाच्या कामकाजाचं थेट प्रक्षेपण आपण पाहतोय न्यूज 18 लोकमतवर. आज नेमका काय निर्णय येणार याकडे संपूर्ण राज्याचंच नाही तर देशभराचं लक्ष लागलेलं आहे. एकनाथ शिंदेंच्या बंडाळीमुळे शिवसेनेमध्ये फूट पडली आणि त्यानंतर राज्यात सत्ता संघर्ष उद्भवला आणि त्याच सत्ता संघर्षाचा आज ऐतिहासिक निर्णय येण्याची शक्यता आहे. शिवसेना ठाकरे समर्थक आणि शिंदे समर्थकांकडून सर्वोच्च न्यायालयात विविध याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत आणि या याचिकांवर 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठापुढे एकत्रित सुनावणी होणार आहे आणि कोर्टाच्या कामकाजाचं हे थेट प्रक्षेपण आपण पाहतोय. एकनाथ शिंदे यांनी बंड करून भाजपशी हातमिळवणी केली आणि त्यानंतर सरकार स्थापन केलं आणि स्थापन केलेल्या सरकारचं भवितव्य या याचिकांच्या निकालावर आज अवलंबून असेल. त्यामुळे खरी शिवसेना कुणाची याबाबत देखील केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सुनावणी प्रलंबित असून ती सुरू करायची की नाही याबाबत निर्णय आज अपेक्षित आहे. कोर्टात हे कामकाज सध्या सुरू झालेलं आहे आणि जनतेला सत्ता संघर्षाची ही सुनावणी लाईव्ह पाहता येणं आता शक्य आहे कारण आजपासून सुप्रीम कोर्टाच्या कामकाजाचं हे थेट प्रक्षेपण सुरू झालेलं आहे. घटनापीठाच्या सुनावण्यांचं लाईव्ह स्ट्रीमिंग करण्याचा हा निर्णय न्यायालयाच्या बैठकीमध्ये घेण्यात आला होता आणि सुमारे 4 वर्षांनंतर हा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे आता घर बसल्या सत्ता संघर्षाची ही सुनावणी आपल्याला सगळ्यांनाच पाहता येणार आहे. Arguing the matter, it's a duplicate. Virtually arguing. What would you like to do? May I respond, madam? Yes. The same plea was taken on the last day. After hearing the parties, your lordships categorically said that today the 2 IAs which have been moved and because of which our contention is that the working of the EC is being stonewalled ought to be decided because there is no interim order prohibiting the EC to proceed. And our respectful submission for your lordship's kind consideration was that the main matter and the writ petitions which are pending have no bearing whatsoever on the exercise of jurisdiction by a coordinate constitutional authority under Article 324, which decides the larger issue of a split within a political party. And the nature of inquiry, the nature of powers vested is completely different from what the speaker will decide. Now, Mr. Paul, if we have to hear the IA is by them seeking a stay. Yes. Roughly, what would be the timeline for the conclusion of the hearing? The only thing I was responding to was because an impression is sought to be given to your lordships is that if तर ही सुनावणी अगदी थोड्याच वेळात कोर्टामध्ये सुरू होते आणि कोर्टाच्या कामकाजाचं हे थेट प्रक्षेपण आपण पाहतोय. या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचंच नाही तर देशभराचं लक्ष लागलेलं आहे. राज्यातील सत्ता संघर्षावर अगदी थोड्याच वेळात ही सुनावणी आता सुरू होते. त्यामुळे आज मोठा निर्णय येण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदेंच्या बंडाळीमुळे शिवसेनेमध्ये फूट पडली आणि त्यानंतर राज्यात सत्ता संघर्ष उद्भवला आणि त्याच सत्ता संघर्षावर आज सुप्रीम कोर्टात ऐतिहासिक निर्णय येण्याची शक्यता आहे. सर्व याचिकांवर आज एकत्रित सुनावणी पार पडते आणि आता सुनावणी सध्या सुरू झाली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. शिंदे गटाकडून युक्तिवाद करण्यात येतोय. कोर्टाच्या कामकाजाचं हे थेट प्रक्षेपण तुम्ही न्यूज 18 लोकमतवर पाहताय. Would you like to open and give us a broad comment? So maybe in about 10 or 15 minutes, once you open, we'll be able to form a view as to whether we should conclude the IA today, or whether some of the issues which are involved in the IA are so intricately connected with the main reference that we should really then defer the IA for the main reference as you are submitting. Yes. But let's have some broad framework in terms of the arguments so that then we'll be able to. In fact, that's why on the last day, your lordships, after hearing these preliminary submissions, we set down the IA for. Directed the IA to be listed today, only on the issue that should the EC be in the meantime, should the Election Commission of India be prevented, or is there at all an order? Because according to us, there is no order. All right, fair enough. Let Mr. argue the matter. Yes. So, what's the prayer in the IA? Do we see the prayer, Mr. The prayer in the IA minutes, page 55. 53. तर सत्ता संघर्षावर ही सुनावणी सुरू झालेली आहे आणि या संदर्भातच अधिक सोप्या शब्दात आपल्याला ही संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगतायत कायदेतज्ञ गिरीश राव सर. गिरीश सर,
आता ह्यांनी जेव्हा आता सुनावणी जेव्हा चालू झाली तेव्हा हे विचारलं की इंटरिम ॲप्लिकेशन जे आहेत, म्हणजे इंटरिम ॲप्लिकेशन जे आहेत ते म्हणजे ते आपला इलेक्शन कमिशनने हा मुद्दा डिसाईड करावा का इन द मीन टाईम वगैरे, तर ते बोलतायत की त्यांनी बोलतायत की विचारलं की पहिलं इंटरिम ॲप्लिकेशन तुम्ही ऐकणार किंवा पूर्ण पेटिशन ऐकणार, हे त्यांनी खंडपीठाकडे प्रश्न विचारला. कपिल सिब्बल बोलत होते त्यावेळी. त्यांनी विचारलं काय करायचं, तर एक फ्रेमवर्क ठरवा कशी ही सुनावणी व्हायची. तर ते आता त्याच्यावरती ते डिस्कस करतात की कसं फ्रेमवर्क झालं पाहिजे ह्या हिअरिंगचं पूर्ण. त्याच्यामुळे त्याप्रमाणे सगळे लोक प्रिपेअर करतील आणि त्याप्रमाणे ते आर्ग्युमेंट चालू करतील. कारण सगळे लोक प्रिपेअर तर दिसत आहेत, म्हणजे दोन्ही गट म्हणजे कपिल सिब्बल आणि हे सगळे लोक सगळे तयारीत सगळ्यांची दिसते याच्यामध्ये. तर ते विचारतात आता पुढे कसं जायचं, आम्ही कुठल्या निर्णयावरती आहे. तुम्ही म्हणजे पहिले इंटरिम ॲप्लिकेशन ऐकतात किंवा पूर्ण पेटिशनच ऐकतात. आता ते त्याच्यावरती काय ठरवतील आता थोड्या वेळात त्याच्यामध्ये की इंटरिम ॲप्लिकेशनच ऐकतात का. कारण इंटरिम ॲप्लिकेशन हा खूप आता महत्त्वाचा झाला आहे. कारण सिम्बॉलचा इश्यू, कारण आपलं म्युन्सिपल कॉर्पोरेशन ते बॉम्बे म्युन्सिपल कॉर्पोरेशनचं इलेक्शन आय थिंक ह्या 1-2 महिन्यात देणं, त्याच्यासाठी हा सिम्बॉल झाला, हा खूप महत्त्वाचा मुद्दा झाला आहे. त्याच्यामुळे कदाचित ते विचारतात की इंटरिम ॲप्लिकेशन घेऊ शकता का तुम्ही. आता त्याच्यावरती काय ठरवतील ते लोक आणि त्याच्यावरती मग डिस्कशन होईल. In writ petitions pertaining to the powers of the speaker, we'll hear you. I thought I just consider that. Yes, Mr. Sibbal, are you okay? Just receive the prayers at the 533. तर अपात्र सदस्यांना मतदानाची परवानगी असं कौल यांनी म्हटलेलं आहे, तसा युक्तिवाद त्यांनी केलेला आहे. अपात्र सदस्यांना मतदानाची परवानगी द्या असा युक्तिवाद कौल यांनी केलेला आहे. गिरीश सर, यावर काय सांगता येईल? अपात्र आजपर्यंत कोणी झालं नाहीये. कारण अपात्रचे जे इश्यूज आहे ते आता त्यांच्याकडे पेंडिंग आहे. तो अपात्रचा इश्यू फक्त स्पीकर डिसाईड करू शकतात. तर अपात्रासाठी जी नोटीस जे शिवसेने गटाने फाईल केलेली तेव्हाच्या स्पीकरकडे आणि 26 जून 2022ला, तर त्या नोटीसच्या विरुद्ध शिंदे गुट आलेलं सुप्रीम कोर्टामध्ये पिटिशन फाईल केलेलं की आम्हाला प्रॉपर वेळ दिलं नाही आहे आणि त्यांनी जो नोटीस इश्यू केला आहे ते चुकीचं आहे. आणि सर्वात मोठा मुद्दा त्याच्यामध्ये होता की स्पीकरला आम्ही काढायच्यासाठी जी नोटीस इश्यू केलेली आहे त्याच्यावरती पहिले निर्णय व्हावा. त्या कारणाने शिंदे गट सुप्रीम कोर्टात आले होते. आणि शिंदे गट जेव्हा आले होते तेव्हा एक सुप्रीम कोर्टचा एक निर्णय होता नेबाम राबियाच्या केसमध्ये, ज्याच्यामध्ये असा निर्णय दिला आहे की जर स्पीकरला काढायचा नोटीस दिला असणार तर त्यावेळी तर तोपर्यंत जो निर्णय डिस्क्वालिफिकेशन निर्णय स्पीकरने घेऊ नये आणि त्याच्यामुळे तो निर्णय घेऊ शकत नाही. त्याच्यामुळे आता जे खंडपीठाने रेफर केला आहे की तो नेबाम राबियामध्ये जो जजमेंट जो पास झालेला आहे तो बरोबर आहे का, तो निर्णय झालेला तसं व्यवस्थित आहे का, तोही एक मुद्दा ह्याच्या रेफरन्समध्ये दिलेला आहे. त्याच्यामुळे तो जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो पण आता ह्याच्यामध्ये डिसाईड करतील या याचिकेमध्ये, म्हणजे या रेफरन्समध्ये जे सुप्रीम कोर्टाने खंडपीठाकडे दिलं आहे त्याच्यामध्ये. बरं गिरीश सर, मात्र आपण पाहिलं बऱ्याच सुनावण्या झाल्या, त्यामध्ये अनेक युक्तिवाद करण्यात आले. त्यामुळे आजच्या सुनावणीमध्ये काही नवा युक्तिवाद करण्याची शक्यता आहे का, काही नवे मुद्दे मांडले जाऊ शकतात का? याच्यामध्ये आता सगळ्या बेसिकपासनं युक्तिवाद होणार आहे. कारण 1993 पासनं जे जजमेंट्स वगैरे पास झालेले होते प्रत्येक गोष्टीवरती नवा युक्तिवाद होणार आहे आणि त्याच्यावरती सुप्रीम कोर्टाला निर्णय घ्यायला लागणार आहे. कारण हे जे रेफरन्स दिले याच्या वास्ट एकदम म्हणजे वाईल्ड याच्यामध्ये हे घेतले आहेत. तर स्पीकरचा अधिकार, गव्हर्नरचा अधिकार, पार्टी स्प्लिट झाल्यावरती त्याचा अधिकार आणि परत तो निर्णय घेतलेला. आता समजा आता नवीन स्पीकर जेव्हा येतो, स्पीकरने एक निर्णय घेतला, समजा आपला डिसेंबरमध्ये त्यांनी निर्णय घेतला, तर तो हा निर्णय रिलेशन बॅक होतो का, म्हणजे निर्णय जो घेतलेला आहे तो जूनमध्ये ॲप्लिकेबल होईल का जेव्हा ॲप्लिकेशन केल्यावर, त्याला रिलेशन बॅक थेरी बोलतात. तोही एक मुद्दा खंडपीठाकडे आहे. त्याच्यामुळे खंडपीठाकडे जे प्रश्न आहेत ते खूप मोठे प्रश्न आहेत आणि त्याच्यासाठी ते सगळ्या गोष्टीचा विचार करूनच नंतर ते लोक त्याच्यावरती निर्णय घेतील याच्यामध्ये. बरं गिरीश सर, महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता
खरी शिवसेना कुणाची? जर धनुष्यबाण गोठवण्याची याचिका शिंदे गटानं आधी दाखल केली होती, मात्र त्यावर कोणताही निर्णय घेऊ नका असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं होतं आणि त्यामुळे ठाकरे गटाला काहीशी आशा मिळाली होती. त्यामुळे आता आजच्या सुनावणीमध्ये देखील ठाकरे गटाला अशी कोणती आशा मिळेल असं अपेक्षा आहे का, असं वाटतं का? हा एक मुद्दा जो आहे इलेक्शन सिम्बॉल कोणाचा, हा सुप्रीम कोर्ट फक्त डिसाइड करू शकतो. आता प्रश्न असा येतोय, शिंदे गट बोलतो की शिवसेना आमची आणि हा प्रश्न आम्ही हा सिम्बॉल आमचा. आपल्या आणि उद्धव ठाकरे ग्रुप बोलता हा सिम्बॉल आमचा आणि हा पक्ष आमचा. तर आता ह्याच्यावर दोघं गट बोलतात. तर ह्याच्यामध्ये नॉर्मली काय होतं, तर ॲज अ इंटरिम मेजर म्हणजे तात्पुरता म्हणून नॉर्मली याच्यामध्ये कदाचित इलेक्शन कमिशन बोलेल नाही, टेम्पररी हा सिम्बॉल गोठवावा आणि जेव्हा सगळी फायनल हिअरिंग होणार तेव्हा आम्ही हा निर्णय घेऊ हा कोणाचा सिम्बॉल, हा सिम्बॉल शिंदे ग्रुपचा आहे किंवा उद्धव ठाकरे ग्रुपचा आहे सिम्बॉल आहे, त्याच्यावरती तेव्हा बोलतो फायनल घ्या. पण इन द मीन टाइम दोघांनी हा सिम्बॉल वापरू नये असाही निर्णय देऊ शकतात. आणि इवन फायनली जर वाटलं की ह्याच्यावरती इलेक्शन कमिशनला निर्णय घेता होत नाही कारण दोघांचे पॉवर तेवढेच दिसतात, तर इन दॅट केस ऑल्सो म्हणजे हा जो इलेक्शन सिम्बॉल आहे कदाचित गोठवू शकतात. म्हणजे काय होऊ शकतं आज काही बोलता येणार नाही, कारण त्याच्यावरती जे म्हणजे हे गाईडलाईन जे आहेत गाईडलाईन्स ह्याच्यावरती काही नाही आहेत अजून. पण सुप्रीम कोर्टामध्ये हार्डली फक्त 1-2 याचिका याच्यावरती आल्यात आणि फक्त जे याचिका याच्यावरती झाल्यात ते फक्त इलेक्शन कमिशनकडे आलेले याचिका त्याच्यावरती निर्णय झाले. त्याच्यामुळे याच्यावरती काही गाईडलाईन नाही आहे आजच्या दिवशी. त्याच्यामुळे याच्यावरती पण इलेक्शन कमिशन काय प्रकारे म्हणजे तुमच्याकडे तुमच्या पक्षात किती लोक आहेत जे शिवसेनेचे आहेत, तुमच्या बरोबर आहेत, शिंदे ग्रुप बरोबर आहेत आणि किती लोक आहेत जे उद्धव ठाकरे ग्रुप बरोबर आहे याच्यावरती निर्णय घ्यावा किंवा फक्त आमदार आणि खासदार कोणाबरोबर आहेत त्याच्यावरती निर्णय घ्यावा. याच्यावरती काही स्पष्ट वाक्यता नाही आहे. फक्त असंही एका आपल्या मद्रास हायकोर्टच्या जजमेंटमध्ये असं म्हटलेलं आहे की फक्त MPs कोणाबरोबर आहे आणि MLA कोणाबरोबर आहे त्याच्यावरती निर्णय घेऊ नये असं आपल्या मद्रास हायकोर्टचा एक निर्णय आहे आता ते रिसेंटली 2019 का 20 मधल्याचा. त्याच्यामुळे तोही काय फायनल असा नाही आहे. त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी आता ओपन आहे. आता हे नवा प्रेसिडेंट हे या मॅटरमध्ये ले होणार आहे. बरं गिरीश सर, आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे याआधी अशा प्रकारच्या कोणत्या घटना घडलेल्या आहेत का किंवा अशा प्रकारची सुनावणी झालेली आहे का ज्याचा निर्वाळा आज कोर्टामध्ये देण्यात येऊ शकतो? एकच आता एक 71 मध्ये सादिक अलीची केस होती त्याचा एक आहे आणि त्याच्यानंतर आता रिसेंटली फक्त ती मद्रास हायकोर्टची आहे. त्याच्यावरती म्हणजे जयललिता यांचा मृत्यू झाल्यानंतर कारण त्याच्यामध्ये पण 2 ग्रुप झालेले त्याच्या याच्यावरती निर्णय. पण त्याच्यावर त्या जजमेंटमध्ये पण व्यवस्थित जर तुम्ही वाचला तर त्याच्यामध्ये पण ह्या ज्या आहेत ना क्लॅरिटी जी पाहिजे ना की कसं काय बेसिसवरती आज काय चाललंय. दोन्ही ग्रुप जास्तीत जास्त अफिडेविट फाईल करतायत, बनवतायत आणि इलेक्शन कमिशनरला सबमिट करतायत. आता त्याच्यावरती बरेच प्रश्न निर्माण होऊ शकतात. आता ज्यांनी अफिडेविट फाईल केलंय ते मेंबर होते का शिवसेनेचे का नव्हते का तुम्ही असेच अफिडेविट फाईल केले याच्यावरती भरपूर निर्णय होता. आणि त्याच्यामध्ये काय लाखो अफिडेविट फाईल करतील म्हणजे दोन्ही ग्रुप कदाचित लाखो अफिडेविट फाईल करतील. परत हा प्रश्न येतील जे अफिडेविट फाईल केले ते मेंबर आहेत का, त्यांना अधिकार आहेत का, ह्या सगळ्या खूपशा गोष्टी आहेत. त्याच्यावरती आजच्या म्हणजे असं डायरेक्टली काही कोणी निर्णय घेऊ शकणार नाही. त्याच्यावरती इलेक्शन कमिशनला सखोल चौकशी करायला लागतील आणि सखोल चौकशी केल्यानंतर इलेक्शन कमिशन त्याच्यावरती निर्णय घेऊ शकतील. आणि ह्या गोष्टीसाठी एक 8-10 दिवसाचं नाही आहे, कदाचित 2-3 महिने. इवन इलेक्शन कमिशन एकदम त्यांनी ठरवलं की आपल्याला ह्याच्यावरती निर्णय लवकरात लवकर घ्यायचा आहे किंवा सुप्रीम कोर्टाने डायरेक्शन दिलं की तुम्ही 1 महिन्यात घ्या, 15 दिवस घ्या काय, तर इन दॅट त्या केसमध्ये ह्यांना पण निर्णय घेताना खूपशा गोष्टीचा विचार करावा लागतील. त्याच्यासाठी आपण आपल्या इलेक्शन कमिशन गिरीश सर, मी पुन्हा तुमच्याकडे येते. ज्येष्ठ विधिज्ञ कायदेतज्ञ आपल्यासोबत उज्ज्वल निकम सर जोडले गेलेले आहेत. उज्ज्वल सर, न्यूज 18 लोकमत मध्ये आपलं स्वागत आहे. आज महत्त्वाचा दिवस राज्यासाठी, सत्ताधाऱ्यांसाठी, विरोधकांसाठी आणि आता सुनावणी सुरू झालेली आहे. कसं पाहता या सुनावणीकडे? स्पष्ट सांगायचं म्हणजे ही सुनावणी फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही तर या देशाच्या करता देखील महत्त्वाची अशी आहे. याला कारण 2. पहिलं कारण म्हणजे एखाद्या विधिमंडळाच्या निवडून आलेल्या सभासदाच्या अपात्रतेविषयी
परिशिष्ट 10 जे आहे हे यात संशोधन करणं का गरजेचं आहे हे महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावरून स्पष्ट झालेलं आहे। नंबर 2चा मुद्दा असा आहे की यातून जे काही मुद्दे उपस्थित झालेले आहेत त्याचे दूरगामी परिणाम या लोकशाहीवरती होऊ शकतात आणि म्हणून लोकशाही सुदृढ करण्याकरता सरकारला म्हणजे किंवा संसदेला विशेषतः सर्वोच्च न्यायालय देखील काही सूचना देऊ शकतं। आजच्या सुनावणीमध्ये माझ्या मते जो प्राथमिक मुद्दा चर्चेला येण्याची शक्यता आहे किंबहुना ज्याच्यावरती निर्णय होऊ शकतो हा मुद्दा म्हणजे निवडणूक आयोगापुढची जी कारवाई चालू आहे याला स्थगिती द्यावी की न द्यावी। स्पष्ट बोलायचं म्हणजे ज्या 5-6 याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत या अनेक डिस्प्युटेड क्वेश्चन ऑफ फॅक्ट्स वरती आहेत आणि ज्या आपल्या राज्यघटनेने ज्या काही स्वायत्त संस्था निर्माण केलेल्या आहेत ज्यांचे अधिकार हे अंतिम समजण्यात येतात सर्वोच्च न्यायालय अपवादात्मक त्यांच्या अधिकारात हस्तक्षेप करत असतं असं म्हणजे निवडणूक आयोग असेल किंवा विधिमंडळाचा स्पीकर किंवा हाऊसमधले कारवाई जी असेल ती, परंतु त्या संदर्भातला निर्णय सर्वोच्च न्यायालय परस्पर घेणार का हा एक कळीचा मुद्दा येथे आहे। कारण असं आहे की आमदारांना पात्र किंवा अपात्र करण्याचा निर्णय हा हाऊसच्या सभा अध्यक्षांचा किंवा उपाध्यक्षांचा असतो आणि अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष असताना त्यांनी त्यावरती निर्णय घेतलेला नसताना 16 आमदारांनी त्यांच्या अपात्र नोटीसला उत्तर दिल्यानंतर ते उत्तर स्वीकार्य आहे अस्वीकार्य आहे समाधानकारक आहे असमाधानकारक आहे अपात्र होतात याविषयी निर्णय कुठलाही आज झालेला नसताना सर्वोच्च न्यायालय त्यावर माझ्या मते भाष्य करणं फार कठीण आहे। नंबर 2 जर अपेक्षा असेल कोणाला की या सगळ्या याचिकांचा निर्णय आज लागत असेल तर असं होणार नाही। कारण असं आहे की सर्वोच्च न्यायालयाला हे एक ठरवावं लागेल इन प्रिन्सिपल की ज्या याच्यामध्ये डिस्प्युटेड क्वेश्चन ऑफ फॅक्ट्स आहेत त्यातला तोंडी पुरावा किंवा प्रतिज्ञापत्रावरचा पुरावा ह्या त्या स्वायत्त संस्थांनी घेणं गरजेचं आहे किंवा नाही का नाही नसल्यास त्यांनी सर्वोच्च न्यायालय देईल का हा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे। माझ्या मते या सगळ्या सुनावणीमधून या घटनापीठाच्या सुनावणीमधून काही महत्त्वाचे आणि दूरगामी परिणाम असणारे निश्चित निर्णयाची सगळ्यांना अपेक्षा आहे आणि लोकशाही सुदृढ बलवान करण्याकरता निश्चित सर्वोच्च न्यायालय या बाबतीत निर्णय घेईल। निकम सर, या सुनावणीला जर आणखी काही दिवसांचा किंवा महिन्यांचा कालावधी लागला, सुनावणी पुढे गेली तर ती नेमकी प्रक्रिया कशी असेल? कारण आज काय निर्णय येतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आणि जर सुनावणी पुढे गेली तर नेमकी प्रक्रिया काय असेल असं होऊ शकतं का? कायद्याचा अभ्यासक म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या जे 11 प्रश्न माजी सरन्यायाधीशांनी उपस्थित केलेले आहेत हे सर्वोच्च न्यायालय कदाचित रिकास्ट रिशेड्यूल करण्याची शक्यता आहे। कारण स्वायत्त संस्थेनी ज्या मुद्द्यांवरती निर्णय देणं अपेक्षित आहे तसे मुद्दे बाजूला काढून ते मुद्दे त्या स्वायत्त संस्थांकडे नेण्यासाठी पाठवू शकतो आणि विशिष्ट मुदतीत काही निर्णय घेण्यास सर्वोच्च न्यायालय मार्गदर्शक सूचना देखील देऊ शकतो। पण आजच्या सुनावणीमध्ये जी मी प्राथमिक सुनावणी म्हणे त्याच्यामध्ये निवडणूक आयोगापुढील कारवाई ही चालू ठेवावी का न चालू ठेवावी? कारण महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्यांच्या संस्था येऊ घातलेल्या आहेत, त्याचप्रमाणे काही ठिकाणी पोटनिवडणुका येऊ घातलेल्या आहेत। त्याच्यामुळे राजकीय पक्ष कोण खरा कोणाच्या मालकीचा म्हणजे कोण त्याच्यावरती कोणाचं प्राबल्य त्याचे निवडणूक चिन्हाबद्दल कोणी कोणाला वापरावं या संदर्भात जर निर्णय विशिष्ट मुदतीत झाला नाही तर निवडणूक आयोग ते चिन्ह देखील गोठवू शकतो। आणि म्हणून जिथे पुराव्याचा भाग आहे उदाहरण द्यायचं असेल तर 2003 ते 4च्या दरम्यान ज्यावेळेला समाजवादी पक्षाची मुलायम सिंग यांनी स्थापना केली होती त्यावेळेला सायकल हे चिन्ह समाजवादी पक्षाला मिळालं होतं, ते रजिस्टर झालं होतं निवडणूक आयोगापुढे। परंतु अखिलेश यादव त्यांचे चिरंजीव हे ज्या वेळेला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले त्यावेळेला त्यांच्यात सुसंवाद राहिला नाही, वाद निर्माण झाला। परिणाम मुलायम सिंग यादव हे निवडणूक आयोगाकडे गेले आणि केंद्रीय निवडणूक आयोगाला सांगितलं पक्षाची घटना ही आहे, पक्षाच्या घटनेनुसार मी हा पक्ष स्थापन केलाय, सायकल हे चिन्ह मला मिळावं, अखिलेश यांना मिळू नये। निवडणूक आयोगाला तोंडी पुरावा आणि प्रतिज्ञापत्र घ्यावी लागली
आणि मग पॉलिटिकल पार्टीचे ऑफिस बेअर घटनेप्रमाणे आणि निवडून आलेले विधिमंडळाचे सभासद हे अखिलेश यांच्या बाजूने असल्यामुळे ते निवडणूक चिन्ह हे अखिलेश यांना मिळवलं. अशी ह्या देशात अशी अनेक उदाहरणं झाली आहेत. परंतु ज्या वेळेला तुल्यबल लोक सांगू शकतात, ज्या वेळेला पक्षावरती दावा करतात आणि निवडणूक आयोगाला त्याचा निर्णय घेणं विशिष्ट मुदतीत शक्य नसेल तर निवडणूक आयोग अशा वेळेला ते चिन्ह दोघी गटाला नाकारू शकतं. हे देखील या देशामध्ये घडलेलं आहे. आता या बाबतीत काय घडेल हे आज सांगता येत नाही. बरं निकम सर, मात्र शिंदे गट म्हणतंय की आमचीच खरी शिवसेना. त्यांनी तशा प्रकारचे काही प्रतिज्ञापत्र देखील याआधी सादर केले. त्यामुळे 40 आमदारांना घेऊन हा दावा करता येऊ शकतो का एक? आणि या प्रतिज्ञापत्रांचा शिंदे गटाला काही फायदा होऊ शकतो का आजच्या सुनावणीमध्ये? सर्वोच्च न्यायालयाला हे ठरवावं लागेल की निवडणूक आयोग या बाबतीत निर्णय घेण्यास सक्षम असताना तो निर्णय आपण आपल्याकडे घ्यावा का? त्या जी स्वायत्त संस्था आहे त्यांच्या कारभारात आपण हस्तक्षेप करावा का? हे घटनेला धरून योग्य होईल का? हे सर्वोच्च न्यायालय विचारात घेईल. आणि कायद्याचा अभ्यासक म्हणून मी सांगतो की साधारणतः स्वायत्त संस्था यांच्याकडचे जे निर्णयासाठी बाबी प्रलंबित असतात त्यात सर्वोच्च न्यायालय हस्तक्षेप करत नाही. आपल्याला आठवत असेल महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षामध्ये मागील सुनावणीमध्ये माजी सरन्यायाधीश रमन्ना यांनी देखील कुठेही निवडणूक आयोगाला स्थगिती दिलेली नव्हती. परंतु निवडणूक आयोगाच्या वकिलाने तोंडी अंडरटेकिंग दिलं की आम्ही पुराव्याचं काम चालू ठेवू, निर्णय कुठलाही घेणार नाही. आणि तशी ती अंडरटेकिंग वरती आहे. अर्थात त्याच्यामुळे सर्वोच्च न्यायालयाला हे ठरवावं लागेल की निवडणूक आयोगाच्या कारवाईला स्थगिती द्यायची का नाही द्यायची. दिली नाही तर किती मुदतीत तो निर्णय निवडणूक आयोगाने घेतला पाहिजे. निवडणूक आयोगाने कोणाचं म्हणणं किती दिवसात त्याची सुनावणी पूर्ण केली पाहिजे असं देखील सूचना सर्वोच्च न्यायालय निवडणूक आयोगाला करू शकतं. बरं निकम सर, आमदारांना अपात्र करण्याबाबत याचिका दाखल आहे. त्यामुळे आता त्यावर दावे प्रतिदावे केले जात आहेत. युक्तिवाद देखील कोर्टामध्ये सुरू आहे. सुप्रीम कोर्ट नेमकं काय काय मुद्दे लक्षात घेऊ शकतं या याचिकेवर? खरं म्हणजे आमदारांच्या पात्रता अपात्रतेचा जो विषय आहे याबाबतचा निर्णय घेण्याचा घटनेनुसार अधिकार हा विधिमंडळाच्या अध्यक्षाला असतो. परंतु महाराष्ट्रात जे घडलं ते 16 आमदारांनी डायरेक्ट सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली 2 कारणाकरता. पहिलं कारण त्यांचं होतं की आम्हाला जी नोटीस दिलेली आहे अपात्रतेची कारणे दाखवा ही फक्त 48 तासाची मुदत दिली आहे. विधिमंडळाच्या अधिनियमानुसार 7 दिवसाची मुदत दिली पाहिजे होती. हा नंबर 1 मुद्दा होता. नंबर 2चा मुद्दा त्यांचा असा होता की आमचाच खरा पक्ष आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला तो व्हीप जो काढलाय हा लागू होत नाही. आणि त्यातच त्यांनी असंच म्हटलं होतं की आम्हीच उपाध्यक्ष यांच्या विरुद्ध अविश्वासाच्या प्रस्तावाची नोटीस दिली असताना अरुणाचल प्रदेशमधल्या निर्णयानुसार एकदा उपाध्यक्ष किंवा अध्यक्षांच्या विरुद्ध अविश्वास प्रस्ताव नोटीस दिली तर त्यांना आमदारांना अपात्र करता येत नाही. हे मुद्दे होते. सर्वोच्च न्यायालयाने ती 48 तासाची मुदत त्यांना 7 दिवस वाढवून दिली. 7 दिवसापेक्षा जास्त दिली. 11 जुलै दिली आणि 11 जुलै दिल्यानंतर त्या दरम्यान त्यांनी उत्तरं दिली. पण आपण बघितलं पाहिजे की 28 जून ते 11 जुलैच्या दरम्यान बऱ्याच घडामोडी घडल्या. पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं. म्हणजेच काय झालं 28 जून नंतर 29 जून 30 जूनला सरकार गडगडलं आणि सरकार प्रस्ताव म्हणजे मागचं सरकार गडगडलं आणि मग नवीन 3 जूनला नवीन मुख्यमंत्री ज्यांनी बहुमताची चाचणी पास झाले. 4 जूनला नवीन स्पीकर आले. आता प्रश्न असा आहे की या 16 आमदारांनी अपात्रतेला उत्तर दिलेलं आहे. ते उत्तर उपाध्यक्षांकडे दिलं का नवीन अध्यक्षांकडे दिलं हे कळायला मार्ग नाही आणि त्याच्यामुळे यावरचा निर्णय देखील प्रलंबित आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जिथे डिस्प्युटेड क्वेश्चन ऑफ फॅक्ट्स आहे तिथे सर्वोच्च न्यायालय निर्णय घेईल का हा कायद्याचा विद्यार्थी म्हणून माझ्या पुढे प्रश्न आहे. बरं, मात्र या सगळ्या प्रक्रियेमध्ये घटनापीठाचा रोल नेमका काय असतो? ही प्रक्रिया नेमकी कशी असते याबद्दल काय सांगता येईल निकम सर?
साधारणतः घटनापीठापुढे जे प्रश्न येतात त्या प्रश्नांच्या उत्तर म्हणजे घटनेचा राज्यघटनेचा अर्थ सुसंगत काय आहे. उदाहरण असं असेल, आता उदाहरण देतो की आर्टिकल 163 घटनेचं आहे. हे राज्यपालांनी विधिमंडळाचं जे सत्र बोलवायचं असतं ते मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार किंवा मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार आणि त्यांना मदत करण्यासाठी त्यांनी बोलवलं पाहिजे, असं 163 आहे. परंतु हे जेव्हा असतं, पण जर सरकार अल्पमतात असेल आणि राज्यपाल हे घटनेचे कस्टोडियन असेल तर राज्यपालांनी डोळ्यावरती पट्टी बांधून अल्पमतातलं सरकारचा कारभार चालू द्यायचा का? कस्टोडियन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन असताना हा मूलभूत प्रश्न आहे. आज मगाशी काही चॅनलवरती बोलताना मी घटनातज्ञ बापटांशी देखील बोललो. बापटांनी देखील हेच कबूल केलं